पुढची बातमी बाबत खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। शहांच्या दिल्लीतील कार्यालयामध्ये ते थोड्याच वेळात ते भेट घेणार आहेत। शरद पवार गटाचे सर्व खासदार सुद्धा सोबत असणार आहेत। राज्यातील विविध मुद्द्यांसंदर्भात त्या चर्चा करणार असल्याचं बोललं जातं। या भेटीमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये काय चर्चा होते, तसंच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था आणि शेतकरी प्रश्न याबाबत अमित शहांबद्दल सोबत सुप्रिया सुळे काय चर्चा करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे अमित शहांची आज भेट घेणार आहेत। दिल्लीतल्या त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्या भेट घेतील। त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार सुद्धा असतील। या संदर्भात अधिक माहिती देते माझे सहकारी ज्योत्स्ना गंगना सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, सिद्धेश, महत्वाची बैठक जी आहे ती सुप्रिया सुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये आज सकाळी 11:30 वाजता बैठकीची वेळ मागितली होती सुप्रिया सुळे यांनी, आणि त्यानुसार सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटाचे सगळे खासदार जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये भेट घेणार आहे। महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि खास करून 29 नगरपालिकेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या त्यांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते अद्यापही सुटलेले नाहीयेत, आणि त्याचबरोबर या निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्थित राहाव्यात। तसेच आपण बघितलं की पालघर असो किंवा मुंबईच्या महिलांच्या बेपत्ता होण्याची आकडेवारी असो किंवा महिलांच्या वरती असलेले अन्यायाची आकडेवारी जर बघितली तर दिवसेंदिवस वाढत आहेत, आणि याच संदर्भात जे आहेत महिलांची सुरक्षा, त्याचबरोबर निवडणूक काळामध्ये जी आहे ती कायदा सुव्यवस्था चोख राहावी, आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीयेत, शेतकऱ्यांना त्यांची रक्कम जी आहे ती मिळालेली नाही, अशा प्रकारचे मुद्दे घेऊन सुप्रिया सुळे जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहे। या व्यतिरिक्त या भेटीला याही करता महत्व आहे, एका बाजूला सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर जी आहे ती मी ईव्हीएम वरती शंका घेत नाही, कारण ईव्हीएमच्याच म्हणजे ईव्हीएमचाच आधार घेऊन मी 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले, त्यामुळे मी ईव्हीएम वरती डाऊट शंका घेत नाही, अशा प्रकारचं एक वक्तव्य जे आहे ते सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळेच एकूणच ठाकरे शिवसेनेचे असो किंवा एकूणच नक्कीच ज्योत्स्ना, त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीसाठी।